श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं हे चौथं सत्र आपलं सुरू आहे आजपासून समुपदेशन गीतेतून. यावेळेला आपण 4 दिवसच भेटणार आहोत, आजपासून गुरुवारपर्यंत. आणि नंतर विषय आपण मागे मांडला होता अथर्व शीर्षाच्या वेळेला, त्याचं स्मरण त्यावेळेला करून दिलं जाईल गुरुवारी. मुख्य काय आहे की सध्या चालू आहे महालय पक्ष, किंवा श्राद्ध पक्ष. आज भाद्रपद कृष्ण पंचमी आहे, म्हणून आज पंचमी श्राद्ध आहे. पण आज भरणी नक्षत्र आहे, त्यामुळे भरणी श्राद्ध सुद्धा आहे. तर भरणी या नक्षत्राची देवता यम आहे. आणि आज श्राद्ध जर केलं तर यावर्षी गेलेले आपले जे मंडळी असतात जवळची आणि आधीचीही गेलेली मंडळी असतात, त्यांचं एक प्रातिनिधिक श्राद्ध केलं जातं, भरणी श्राद्ध. तो दिवस आजचा आहे 7 सप्टेंबर 1998. या दिवशी लॅरी पेज अँड सर्गेई ग्रीन या जोडगोळीनं अक्षरशः एक चमत्कार घडवला. त्यांचीही कल्पना नसेल की आपण करतोय याची एवढी व्याप्ती असेल, याची एवढी शक्ती असेल. काय केलं त्यांनी तर गुगलची स्थापना केली. आणि गुगल म्हणजे वन स्टॉप इन्फॉर्मेशन शॉप. तुम्ही जर गेलात ना तर तुम्हाला एका याच्यात सगळी माहिती मिळते. सगळी म्हणजे काही. आज दुपारी एक व्यक्ती आली होती, त्यांनी सहज विचारलं, हे अक्षांश रेखांश आहेत ना, अक्षांश आणि रेखांश म्हणजे लॉन्जिट्यूड्स आणि अक्षांश म्हणजे लॅटिट्यूड्स. हे घड्याळ त्याच्यावर अवलंबून असतं की एक लॉन्जिट्यूड बदलली की 4 मिनिटाचा वेळ बदलतो. म्हणजे आधी घड्याळ झालं आणि नंतर हा कन्सेप्ट आला का? म्हणलं अरे गुगललाच विचारलं. त्यांनी लगेच विचारून ते सांगितलं की काही शतकांपूर्वी घड्याळ, ज्याला रिस्ट वॉच आपण म्हणतो, त्यांनी रिस्ट वॉच बद्दलच प्रश्न विचारला होता. परंतु येशू ख्रिस्ताच्या BC आपण म्हणतो ना, त्याच्याही आधी काही शतकं ही कल्पना आलेली होती अक्षांश आणि रेखांशाची. माहिती मिळाली तिथे. म्हणजे माहिती म्हणजे काय होतो? माहितीचा सागरच आहे, महासागर आहे. तुम्ही तुमची माहिती त्याच्यात फीड करत राहा, ती माहिती इतरांना उपलब्ध होते. मागे सहज सांगितलं होतं की एखादा मुलगा जर दत्तक गेला आणि त्याचे आधीचे खरे वडील, दत्तक वडील नाही, आधीचे वडील गेले, तर त्याला सुतक लागतं. कारण किती दिवस? गुगलने उत्तर दिलं. आता गुगल म्हणजे उत्तर देणारा कोणी असा सर्वज्ञ, सर्वसाक्षी वगैरे काही नाही. आपणच त्याच्यात ही माहिती पुरवलेली असते निरनिराळ्या विषयांवर. म्हणजे आपण फीडिंग करतो आणि तो फीडबॅक, आणि फीडबॅक इतक्या वेगात करतो की तुमचा प्रश्न संपल्या त्याचं उत्तर असतं. म्हणून इंग्लिशमध्ये ज्या वेळेला एखादी माहिती पाहिजे असेल तर ते म्हणतात लेट्स गुगलीफाय. एक क्रियापदच तयार झालं. पण त्याच्यापेक्षा मराठीतलं क्रियापद फार गोड आहे. हे आता पुरे झाले गप्पा, आता थोडंसं गुगलूया. गुलुगुलू बोलतात ना, तसं गुगलूया थोडंसं. फार छान आहे. पण आज त्याची शक्ती एवढी वाढलेली आहे की त्यांना कल्पना नव्हती सुरुवात केली त्यावेळेला. आपण महासंगणक जाल म्हणजे नेट, आणि महासंगणक म्हणजे संगणक म्हणजे कॉम्प्युटर, आणि ते सगळे याला इंटरनेट आपण म्हणतो. म्हणजे नेट ऑफ ऑलमोस्ट ऑल द कॉम्प्युटर्स इन द वर्ल्ड जे त्याच्यात जोडले जातात ते. आणि इन्फॉर्मेशनचा महासागर त्यातून मिळतो. म्हणजे आज त्यांचं स्मरण केलं पाहिजे. म्हणजे श्राद्ध ते दोन्ही 1998 म्हणजे जिवंत असू शकतील, पण श्रद्धापूर्वक स्मरण म्हणजे जर श्राद्ध असेल तर या दोघांचं श्रद्धापूर्वक स्मरण केलं पाहिजे. अलीकडच्या काळातले हे ऋषी आहेत. ही भावना निर्माण झाली ना तर एक मी नम्र राहीन आणि गुणांची पूजा करण्याची माझी एक जी संस्कृती आहे, माझ्यावरचा जो संस्कार आहे तो दृढावेल. की अशा व्यक्तींचं आपण स्मरण केलं पाहिजे. त्यांना श्रद्धांजली नाही, भावांजली का होईना वाहिली पाहिजे. त्यातून त्यांना कल्पनाच नसते की आता इथे आपलं स्मरण केलं जाते म्हणून. पण आपल्याला कल्पना आहे ना. हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आजच्या दिवसाचं हे एवढं महत्त्व झाल्यानंतर आपण आत्तापर्यंत काय पाहिलं हे पाहून आजच्या विषयाला सुरुवात करूया.
अगदी सुरुवात म्हणजे गीतेची पार्श्वभूमीच बघितली, पहिला अध्याय कशी रचना होती आणि अर्जुनाची परिस्थिती कशी झाली. आता एक परिस्थिती आहे, दुसरी देहस्थिती आहे आणि मनस्थिती आहे. या तिघांचं वर्णन या पहिल्या अध्यायात आहे. कारण त्याला उपदेश करायचा नाहीये गीतेत, समुपदेशन करायचंय. उपदेश म्हणजे जनरल ॲडवाइस, मेसेज, परंतु समुपदेशन म्हणजे स्पेसिफिक गायडन्स. अर्जुनाची परिस्थिती कशी आहे बघा बरं. युद्धाचा प्रसंग आहे. युद्धाचा प्रसंग अर्जुनाला काही नवीन आहे, तो क्षत्रिय आहे, पण स्वजनांचं युद्ध आहे. म्हणजे जोपर्यंत शत्रू होता तोपर्यंत शत्रू होता, युद्ध सोपं होतं. अरे पण हे आपलेच भाऊ, आपलेच गुरु, आपलेच आजोबा, हे स्वजन आल्यानंतर परिस्थिती बदलली. म्हणून स्वजनांच्यातलं युद्ध ही परिस्थिती आहे. मग देहाची स्थिती कशी जाते. सीदंती मम गात्राणी, माझा अवसान घात होतोय, गात्र गळून गेलेली आहेत, मला धनुष्य उचलत नाही आहे, हे लक्षात आलं ना. घाम आलेला आहे, तोंडाला कोरड पडलेली आहे, देहाला काप सुटलेला आहे, कंप, आणि आता मी उभा सुद्धा राहू शकत नाही, माझं मन गरगरतंय. ही त्याची जी स्थिती आहे ना, ही मन गरगरतंय तरी म्हणलं देहस्थिती आहे. आणि त्याची मनस्थिती कशी आहे. एक मन गरगरतंय हे देहाच्या अंगाने गरगरतंय, पण मनस्थिती कशी आहे. किंग कर्तव्य विमूढ, काय करावं हे मला कळत नाही आहे. आणि शोक संविघ्न मानसा, मन शोकाने भरून गेलेलं आहे. असा अर्जुन पहिल्या अध्यायाच्या शेवटी आहे. दुसरा अध्याय सुरू केला. अर्जुनाने आणखीन तत्वज्ञान सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि कृष्ण हसून म्हणतो की ज्यांचा शोक करायचा नाही त्यांचा शोक करतोय आणि गप्पा मात्र पांडित्याच्या मारतोयस. म्हणजे तू शब्दज्ञान सांगतोयस मला, परंतु प्रत्यक्षात वागतोयस न त्वम शोचितुम अर्हसि. म्हणजे ज्यांचा शोक करायचं, दुःख करायची आवश्यकता नाही त्यांच्याबद्दल मी करतो. आणि मग कृष्णाने विषय सुरू केला की देह जो आहे ना तो विनाशी आहे आणि आत्मा अविनाशी आहे. तू मारला नाहीस ना तरी हा देह कधी ना कधी मरणार आहे आणि आत्मा कोणीही त्याला मारू शकणार नाहीये. नायम हंती न हन्यते आपण म्हणतो ना, तर भगवंतांनी सांगितलं. आणि तिसरं काय सांगितलं. अर्जुन म्हणतो की हे अशा परिस्थितीत सुद्धा स्थिर राहून विचार करतो. तो म्हणतो तो स्थितप्रज्ञ आहे. आणि म्हणून शेवटी स्थितप्रज्ञाची लक्षणं किंवा स्थितप्रज्ञ दर्शन घेऊन आपण गेल्या वेळेला थांबलो होतो. आज तिसरा अध्याय काय बघणार नाही होत, आपण गीता बघत नाही आहोत, पण गीतेतले काही महत्वाची विचारसूत्र किंवा साधना सूत्र घेऊन त्याचा आपण विचार करतोय, सहचिंतन करतोय. तिसऱ्या अध्यायाचं नावच आहे कर्मयोग. कर्मयोग म्हणजे ते म्हणतात ना, कर्मयोग म्हणजे जीवनयोग. कारण कर्म केल्याशिवाय जगता येत नाही आणि जीवन म्हणजे कर्माची अखंड शृंखला. म्हणतो झोपेत सुद्धा करा. झोप हे कर्म आहे, क्रियापद आहे. विनोबा म्हणतात झोप हे सुद्धा क्रियापद आहे. मी मौन पाळतोय क्रियापद आहे. हे क्रिया करणं जशी क्रिया आहे तशी क्रिया न करणं ही क्रिया आहे. बघ आता मी ताट बसतो, हलत नाही. आता हलत नाही, हलणं ही क्रिया आहे, पण हलत नाही ही त्याच्यापेक्षा अवघड क्रिया आहे. विचार करा तुम्ही. मग क्रियेशिवाय राहताच येत नाही. मग निरनिराळे शब्द आहेत. क्रिया आहे, कृती आहे, कर्म आहे. आता क्रियेनंतर कर्म म्हणताना जर मध्ये थांबलो नाही तर क्रियाकर्म म्हणजे मेलेल्यांचे जे आपण संस्कार करतो ना, म्हणून क्रिया आहे, कृती आहे, कर्म आहे, कार्य आहे, कृत्य आहे. हे पैलू आहेत निरनिराळे, पण मुख्यतः कर्म आहे. या कर्माबद्दल अगदी सुरुवातीला काय सांगतो लक्षात ठेवा. आपण सुरुवातीला अर्जुनाने कुठला प्रश्न विचारला. अर्जुन म्हणतोय कृष्ण म्हणतो अर्जुन आपला भगवान उवाच आहे की एकदा तू म्हणतोस ज्ञानयोग श्रेष्ठ आहे आणि दुसऱ्यांदा म्हणतोस योग म्हणजे कर्मयोग श्रेष्ठ आहे. मी गोंधळून गेलेलो आहे. आधीच मी गोंधळून गेलेलो होतो की समोर आजोबा उभे आहेत का सेनापती उभे आहेत. मी गोंधळून गेलो होतो आणि त्याच्यात तू हा गोंधळ. एकदा म्हणतोस ज्ञान श्रेष्ठ, एकदा म्हणतोस योग श्रेष्ठ, कर्म श्रेष्ठ. हे तुझं व्यामिश्रेण आहे ना वाक्य. व्यामिश्र म्हणजे गोंधळून टाकणारे वाक्य. की तुला वाटतं की मला कळतंय, मला दोन्ही कळतंय रे. आपल्या जीवनातल्या अशा कितीतरी परिस्थिती असतात. मुलगा बाबांना विचारतो, बाबा या सुट्टीत आपण सिंगापूरला जाणार आहोत का शिंगणापूरला जाणार आहोत, तुम्ही नक्की काय ते सांगा. निश्चित आम्हाला काही कळलंच नाहीये. विद्यार्थी वर्गात विचारतात, सर तुम्ही हेही बरोबर म्हणता आणि तेही बरोबर म्हणता, निश्चित काय ते सांगा ना. महाराजांनी असंच सांगितलं ना की जिन्सीवालेही बरोबर आहेत आणि लोकमान्य टिळकही बरोबर आहेत, चूक नाही आहे. पण महाराजांनी नंतर मत दिलं हे लक्षात ठेवा. हा उपदेश नाहीये, हे काउन्सिलिंग आहे. कारण यांची दृष्टी निराळी आहे.
जिन्सीवाले म्हणतात वेद हे पौरुषेय आहेत, कारण ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टीनं ते वेदांकडे बघतात. टिळकांची दृष्टी निराळी आहे, म्हणजे सांस्कृतिक, कल्चरल आणि आध्यात्मिक दृष्टीने ते बघतात, म्हणून ते म्हणतात अपौरुषेय आहे. वेद ही मानवाची निर्मिती नाही. आता इथे मानवाची म्हणजे तुम्ही देह फिजिकल अर्थ घेतलात तर मानव असलाच पाहिजे ना. नारायण ऋषीनी केलं, अत्र ऋषीनी केलं, हे आहेत ना नावं, आणि ती माणसंच होती की. पण त्याची अवस्था त्यावेळेला देहभान हरवलेली होती, अवस्था अपौरुषेय होती. आपण कितीतरी उदाहरणं बघितलेली आहेत, उदाहरणं रिपीट करायला नकोत. पण एखादा शिल्पकार आहे, 6 महिने दिवस रात्र त्या शिल्पाचा विचार करतोय आणि ती शिल्पकृती दगडातून तयार करतोय. आणि ज्यावेळेला ते पूर्ण होते आणि राजाला अर्पण करण्याचा प्रसंग येतो, त्यावेळेला राजा म्हणतो, मी तुला काय देऊ रे? हा अध्यायाचाही विषय, तुला काय देऊ रे? मी तुला माझा रत्नांचा कंठ दिला तरी ही सुंदर मूर्ती, ही जी तुझी कला आहे ना, त्या कलेचं चीज होणार नाहीये. त्यावेळेला तो म्हणाला की मला फळ मिळालेलं आहे. हे जे कर्म मी केलं, ही जी कृती मी केली, दगडातून ती शिल्पकृती मूर्ती तयार करायची, मला फळ मिळालेलं आहे. तुम्ही काय फळ देणार राजेसाहेब? ते गौण फळ असेल, प्रधान किंवा मुख्य फळ नाही आहे. तो म्हणाले गौण फळ? तू मागेल ते मी तुला देतो. नाही म्हणाले, ही मूर्ती तयार करत असताना मला तहान, भूक, झोप या सगळ्याचं विस्मरण झालेलं होतं. माझी समाधी लागलेली होती, मला समाधान मिळालेलं होतं. ते मुख्य फळ आहे ना. ज्यावेळेला हे पूर्ण झाले आणि तुम्हाला अर्पण करण्याचा, त्यावेळेला मला वाटलं की अरे रे, 6 महिने किती छान गेले, आता काय करायचं? अनेक वेळेला बाबा बेलसरेंचा सुद्धा उद्गार आहे की ज्यावेळेला दासबोध भावार्थ अर्थ दासबोध असलेला लिहित होतो, त्यावेळेला काही महिने ते काम चाललं होतं. एका निराळ्याच अवस्थेत होतो, देहभान संपलेलं आहे माझं. आणि ज्या वेळेला संपलं, वाईट वाटलं. म्हणाले की एक आतून मला जे मैत्र मिळालेलं होता, आतून जे समाधान मिळालेलं होतं, आतून जे माझ्या सगळ्या कृतींचं नियंत्रण या काळात होत होतं, की ते आता संपलं. ही अवस्था कसली आहे? ही अपौरुषेय अवस्था आहे. म्हणजे ग्रंथावर जरी नाव लिहिलं तरी ग्रंथकर्त्याला नक्की माहित असतं की हा ग्रंथ आपल्याकडून लिहून घेतलेला आहे, त्या शक्तीनं लिहून घेतलेला आहे. तिला कुंडली म्हणा, प्रतिभा म्हणा, सरस्वती म्हणा, कुठलीही शक्ती म्हणा, वाणी शक्ती म्हणलं तरी चालेल, लेखणी शक्ती, लेखन म्हणलं तरी चालेल, आणि नवनिर्माण, ज्याला आपण क्रिएटिव्ह रायटिंग म्हणतो, क्रिएटिव्हिटी, काही नाव द्या तुम्ही त्याला, पण ते आहे. आणि ती ज्या वेळेला माझ्यातून काम करत असते, त्यावेळेला मी स्वतःला विसरलेलो असतो. ही अपौरुषेय अवस्था. पण महाराजांनी हे समुपदेशन केलेलं आहे की हेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे. हे असं म्हणतो म्हणजे निश्चित काय, असं तुम्ही विचारा. एक जण विचारते की तू म्हणतोस आत्ता लग्न करूया, आणि कधी म्हणतोस की लग्न काही केलंच पाहिजे असं नाही. निश्चित काय ते सांग ना. हे निश्चित प्रत्येक वेळेला दोन म्हणतात काय, हुकुमशाही आली पाहिजे आपल्या देशात. अरे पण काय, देशाची लोकसंख्या, देशाचा आकार लक्षात घेतला, आतापर्यंत हुकुमशाह झाले ते छोट्या छोट्या प्रदेशांचे झालेले आहेत, देशांचे झालेले आहेत. एवढं म्हणणार तर लोकशाहीच बरोबर आहे. तिसरा विचारतो, तुम्ही हुकुमशाही म्हणता आणि लोकशाही म्हणता, निश्चित सांगा ना काय ते. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला बघता येतील. निश्चित काय? तुला इतके चांगले मार्क्स पडले, तू आज म्हणतोस सायन्सला जाईन, उद्या म्हणतोस कॉमर्सला जाईन, अरे तुला निश्चित कुठे जायचंय? हे आपल्या जीवनातले प्रसंग आहेत. अर्जुन तेच म्हणतो कृष्णाला, ज्ञानही श्रेष्ठ म्हणतोस आणि योग कर्मही श्रेष्ठ म्हणतोस, माझा घोटाळा झालेला आहे, एकच मला काय ते सांग की ज्यात माझं कल्याण आहे. तो काय सांगतो? तदेकम तत् एकम वद निश्चित्य येन श्रेय मला मिळेल. आणि श्रेय आणि प्रेय, प्रेय म्हणजे प्रपंचातली समृद्धी एका अर्थाने, त्यातून मिळणारं इंद्रियांचं, विषय भोगांचं समाधान. पण त्याच्या वरचं जे आहे ना, त्याला श्रेयस असं म्हणलेलं आहे. आणि प्रेयस असे 2 शब्द आहेत कठोपनिषदातले, हे 2 महत्वाचे शब्द आहेत. ज्याला प्रेय हवंय ना, पाश्चात्य राष्ट्र हे प्रेयसच्या मार्गाने गेलेले आहे. वाईट नाही, दोन्ही पाहिजेत ना. आपण प्रपंच आणि परमार्थ म्हणतो ना, तर श्रेयस म्हणजे परमार्थ, आणि अभ्युदय दुसरा शब्द वापरतात, म्हणजे प्रापंचिक प्रगती, प्रापंचिक उन्नती किंवा प्रापंचिक समृद्धी. दोन्ही पाहिजे आपल्याला. आणि दोन्ही झालं तरच जीवन आपलं काय होणार आहे, ते जीवन संतुलित राहणार आहे. एकीच कडून गेलास ना नचिकेता, यम सांगतोय, तर तुला जमणार नाहीये ते. म्हणून आधी कर तू प्रपंच आणि नंतर परमार्थ विवेक कर, हे समर्थांना सांगावं लागलं. पण नंतर मात्र विवेक केला नाहीस ना, तर विवेकच केला नाहीस तर उपाशी राहावं लागेल तुला. कसला प्रपंच करणार आहेस?
प्रपंच फिका होत गेला पाहिजे आणि केलाच नाही परमार्थाचा विचार तर तो नासका होत जाईल, नासका नासत जाईल आणि फिका होत जाईल. म्हणजे आता पहिलं वर्ष लग्नानंतरचं डार्केस्ट प्रपंच आणि नंतर डार्क, नंतर लेस डार्क, नंतर फेंट, आपण म्हणतो ना, फिका होत गेला पाहिजे. हा काळाच्या ओघात देहाच्या पातळीवर फिका होत जाणारा प्रपंच आहे. पण एकाच दिवशी, लग्नाच्या अगदी पहिल्या दिवशी तुम्हाला कळलं पाहिजे की हे सगळं सुख मान्य आहे, परंतु या सुखाच्या पलीकडे आनंद आहे. आणि तो आनंद म्हणजे श्रेयस्कर, हा जो अर्जुन पहिल्यांदा शब्द वापरतो, परत परत सांगतो, एक मला निश्चित काय ते सांग. मग आता सांगायला सुरुवात केलेली आहे. पहिलंच लक्षात घ्या, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत. म्हणजे एक क्षणभर सुद्धा, कणभर सुद्धा कोणत्याही परिस्थितीत कर्म केल्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. जो जन्माला आलेला आहे तो आयुष्यभर कर्म करणार. काही फक्त जगण्यासाठी, तगण्यासाठी, सर्व्हायव्हलसाठी, जस्ट एक्झिस्ट त्याच्यासाठी कर्म करतात, तर बाकीचे मुक्त होण्यासाठी कर्म करतात. आपली जी सध्याची अवस्था आहे त्या अवस्थेपासून उद्धार करायचा आहे स्वतःचा, त्याच्यासाठी कर्म करतात. पण कर्म करावंच लागतं. जंतूला सुद्धा कर्म करावं लागतं. जे विषाणू कोरोनासारखे दिसत नाहीत ना, केवढं कर्म करतोय आता तो लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला वाटतं कर्म भोग आहेत आपले, पण तो बिचारा रात्रंदिवस कर्म करत राहिलाय. आपल्या आजूबाजूच्या माणसांना ज्यावेळेला त्याची बाधा होते किंवा आपल्या परिवारातली, महापरिवारातली एखादा आश्रम असतो, तिथे एखादा संप्रदाय असेल किंवा तिथे उपासण्यात जाणारी माणसं असेल, त्यांचा विशाल परिवार म्हणतो, त्याच्यातली माणसं जर जायला लागली तर आपण अंतर्मुख होतो. अंतर्मुख झालं पाहिजे, त्यासाठी कृष्ण गीता हे सगळी सांगतोय. त्याच्यानंतर काय सांगितलं, कोणीही राहू शकत नाही, जंतू सुद्धा राहू शकत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की विषाणूपासून विष्णूपर्यंत विष्णू अखंड कार्य करतो, त्याशिवाय पालन कसं करणार आहे? त्याला काय फक्त रात्रीचं दिवस पाळीचं आहे का? फक्त नाही हो, 24/7 ही इज ॲट वर्क. सतत काम करत असतो, सतत काम करत असतो. कारण काय की जे जिवंत आहेत माणसं ते सुद्धा सतत काम करत राहायला पाहिजे. जेवणं हे काम आहे, जेवणानंतर झोपणं हे काम आहे, झोपून उठल्यानंतर कर्म करणं हेही महत्वाचं आहे ना. एक माणूस असते, हुशार आहे, पण तो श्रीमंत आहे, त्याला नोकराची गरज आहे. अनेक नोकर येतात आणि त्या तो पसंत पडत नाही. एक येतो, तुम्ही तुमचं पडेल ते काम करेन, वाटेल ते काम करेन. हा म्हणतो, हा माणूस आहे, असा पाहिजे. फक्त माझी एक अट आहे. काय अट आहे? मला सिंपल साधी गोष्ट आहे की मला खाल्ल्यानंतर झोप येते आणि झोपेतून उठल्यानंतर खावं लागतं. आता त्याने विचार केला, हा काम केव्हा करणार? हे लक्षात ठेवा, असं नाही आहे. हे आपल्याला सतत काम करावं लागतं. म्हणजे ज्या वेळेला मी जेवतो त्यावेळेला आत पचनाचं काम सुरू झालेलं असतं आणि सगळ्या कामाचा नियंता हा विष्णू आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून हे पहिलं झालं. नंतर काय सांगितलेलं, मग कर्म करू कुठलं, कसं? एक लक्षात ठेवा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हे आपल्या जीवनाचं वर्णन आहे. हे जीवन हे धर्मक्षेत्र आहे आणि देह हा कुरुक्षेत्र आहे. कुरु म्हणजे कर्म कर, कुरु कुरु कुरु, कर्म कर कर कर. आणि आपण करत असतो. आतून कुणी कुणी सांगतंय, अरे आता केलं पाहिजे, अरे आता किती दिवस उरले, आता केला पाहिजे अभ्यास. हे जे सगळं आहे ना, कुरुक्षेत्र म्हणजे देह आहे, मन वगैरे, आणि आपण धर्मक्षेत्र म्हणतो हा जीवन असलं पाहिजे. मग हे जर क्षेत्रच माझं कुरु आहे तर मला काहीतरी केलंच पाहिजे ना सतत, त्याशिवाय मी कसं? मग नियतम कुरु कर्मत्व. तू कर्म कर, पण नियत कर्म कर. नियत म्हणजे तुझ्यासाठी नेमून दिलेलं किंवा नियतीनं तुला दिलेलं, योग्य अवसरे करून प्राप्त, म्हणजे तो प्रसंग आहे, त्या प्रसंगात योग्य, आणि स्वधर्म म्हणजे तुझं स्वकर्तव्य. जे तू केलं नाहीस ना तर तुला पाप लागेल, आणि केलंच तर पुण्य लागणार नाहीये, कारण करायलाच पाहिजे तुला ते काम. यात काय विशेष? आंघोळ केली काय पाप का पुण्य? काही नाही. आंघोळ केली तुझ्या आणि इतरांच्या कल्याणासाठी, पण त्याच्यात पापही ना. मी जेवलो, मी झोपलो, हे मी सेंटर जी गोष्ट आहेत ना, त्याच्यात स्वार्थ आला ना की ते पाप होतं, स्वार्थ त्याग आला की ते पुण्य होतं. पण एरवी ह्या जी आपण कर्म करतो साधी, त्याच्यात पापही नाही आणि पुण्यही नाही. पुढे केल्यानंतर, कारण नाहीतर होईल काय माहिती ना, की तू कर्म नियत कर्म कर, हे सांगितलेलं आहे. कर्म जायो हे अकर्मणा, कारण कुठलंही कर्म करतो
अकर्म, कर्म न करण्यापेक्षा ते श्रेष्ठ आहे. कारण काय होईल, तू कर्म केलं नाही तर शरीर यात्रा अपि न चेत. तुला शरीर यात्रा, काय सुंदर शब्द आहे जीवनाला. ही शरीराची जी यात्रा चालू आहे, जोपर्यंत यात्रा आहे तोपर्यंत शरीर यात्रा, देह यात्रा, आणि ही यात्रा संपली की प्रेत यात्रा. यात्राच आहे ना, आपण सतत गमन करतोय, हे लक्षात ठेवा. शरीर यात्रा अपि च तेन प्रसिद्धेत अकर्म. प्रसिद्धेत म्हणजे सिद्धीला जाणार नाही, कुठलं साधक काम सिद्धीला जाणार नाही, अकर्मण अवस्थेत राहिला असतात. कर्म केलं पाहिजे, कर्म केलंच पाहिजे, नियतम जरी केलंच तरी हरकत नाहीये. ते झाल्यानंतर पुढे तदर्थम कर्म. तदर्थम हा शब्द विषय बघितलाय, या कर्मयोगाच्या तदर्थम हा शब्द वापरलेला आहे. आपण शब्द बघितले, एक अर्थ, एक पर आणि एक अर्पण. तदर्थम हे आपण म्हणायचं की तो जो परमेश्वर आहे त्याला, त्याच्यासाठी काम कर, त्याच्याकडे बघत काम कर, आणि मुख्य म्हणजे काय की त्याला अर्पण कर कर्म. हे एक एरवी भगवंत काय सांगतायत, मदर्पण, मदर्थ आणि मतपर हे दोन्ही शब्द गीतेत आलेले आहेत. हे तदर्थ, तत्पर आणि तदर्पण, किंवा मदर्थ, मतपर आणि मदर्पण. माझ्यासाठी काम कर अर्जुना, हे युद्ध तू माझ्यासाठी कर, आणि युद्ध करत असताना माझ्याकडे तोंड करून कर, म्हणजे माझं स्मरण करून कर. अभिमुख, फेस टू फेस, परायण, मतपरायण, मतपर होऊन तू कर्म कर, आणि झाल्यानंतर मला अर्पण कर. मदर्पण. हे कसं झालं तुम्हाला सांगतो. अर्जुनाला रोज कृष्णासाठी आपण हे काम करतो याची आठवण असायची. तो नमस्कार करून आशीर्वाद घेऊनच कदाचित केलं असेल, पण ते सखे होते, मित्र होते एकमेकाचे. कर्म करताना तो कृष्णाला विचारत होता, कृष्ण समोरच होता सारथी. पण कर्म झाल्यानंतर शेवटचा प्रसंग आपण बघितला होता. 18वा दिवस संपला, युद्ध जिंकलं गेलं, आणि एरवी कृष्ण खाली उतरायचा, कारण तो सारथी आहे, म्हणजे ड्रायव्हर ऑफ द चॅरियट, रथाचा तो ड्रायव्हर आहे. आणि नंतर तो अर्जुनाला हात देऊन उतरायचा. एरवी आपला शोफर ड्रायव्हर असतो, तो उतरतो, दार उघडतो, मग मालक बाहेर येतो ना. बऱ्याच वेळेला मालक इतका जाड असतो की त्याला बाहेर काढावं लागतं, पण तेही काम तो करतो. इथे अर्जुनाला 17 दिवस अर्जुनाला त्यांनी हाताला धरून उतरवलं. पहिल्यांदा तो उतरला 18व्या दिवशी. हे तुम्हाला लक्षात ठेवा. कृष्ण, मी भगवंतासाठी काम करतोय, अर्थ, मदर्थ किंवा तदर्थ, हे बरोबर आहे. नंतर भगवंताकडे लक्ष देऊन काम करतोय. तो विचारूनच काम करत होता. भगवंत सारथी होता त्याच्या रक्षाचा, निदान समोर तरी होता. सारथी कृष्ण होता, भगवंत पण कृष्णातून व्यक्त होत होता ना. कृष्णाची अवस्था आहे ती, भगवंत ही अवस्था आहे. पण शेवटच्या दिवशी तो म्हणतो की खाली नाही उतरत तू, आणि मला हात देऊन नाही उतरवत. आता अर्जुन आणखीन त्याचा अहंकार वाढलाय. एका अर्थाने अहंकार शब्द अर्जुनाच्या बाबतीत चुकीचा आहे, पण त्याला वाटतं की हाय जिथं मया, आम्ही जिंकलो, माझ्यामुळे युद्ध जिंकलं गेलं. त्यावेळेला तो म्हणतो अर्जुनाला प्रश्न विचारू नकोस, उडी मार खाली. अर्जुन उडी मारतो, कृष्ण उडी मारतो, आणि रथ ज्वालात लपेटून जळून जातो यज्ञ. तो अर्जुन म्हणतो हे काय रे. तो म्हणतो अर्जुना, निमित्त मात्र भव सव्यसाचिन. तू निमित्त मात्र बन असं सांगितलं होतं. तू बनलास किंवा बनला नाहीस हा गोष्ट नाही, पण तू आहेसच निमित्त मात्र. कर्णाने, भीष्माचार्यांनी, द्रोणाचार्यांनी मारलेल्या निरनिराळे शक्ती अस्त्र या रथात शोषून घेतले होते. वर हनुमंत बसलेला होता. विचार करा, हनुमान शेवटी उड्डाण करून निघून जातो आणि रथ जळून जातो, कारण हा अग्नीने रथ दिलेला असतो त्यांना. अर्जुन म्हणतो म्हणजे मी युद्ध जिंकलंच नाही. युद्ध तूच जिंकलंस रे, पण जसा तुझ्या हातात धनुष्यबाण तसा माझ्या हातात तू होतास. तू धनुष्यबाण मारत होतास, मी तुझा हात मागे ओढत होतो आणि लक्षावर लक्ष भेद करत होतो. हे विचारात घेण्यासारखं आहे. आणि म्हणून तू पुढे काय, तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचार. हे फार महत्वाचं आहे. तुला मुक्त संग म्हणजे कशालाही कटकट, निसंग झालं पाहिजे, असंग झालं पाहिजे, मुक्त संग झालं पाहिजे. संग म्हणजे कुणीतरी संगतीला आहे. संगतीला पत्नी असू दे, पती असू दे, संगतीला मुलं असू दे. तुला मुक्त संग, निसंग व्हायला काय हरकत आहे. निसंग म्हणजे सगळ्या, आता मी तुमचा कोणी नाही असं नाहीये, मी तुमचा आहेच रे. पण मनात त्या मनात म्हणायचं, तुम्हीच परमेश्वराचे जर लेकर आहात तर मी अंतिमता आणि प्रथमता म्हणजे पहिल्यांदा, मध्ये आणि शेवटी मी त्याचाच आहे, या भावनेने जगायला पाहिजे. म्हणून काय, तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. समाचार म्हणजे समाचरण, सम्यक आचरण.
असंच तू जीवन जग, असाच तू जीवनात वाग, की त्यामुळे तुझं आणि इतरांचं कल्याण होईल. पण मुक्त संघ, संघ नको, अटॅचमेंट नको. सतत मी जोडलेला असतो, प्रपंचाला जोडलेला असतो, प्रपंचातल्या उपभोगांना जोडलेला असतो, प्रपंचातल्या भोगांना जोडलेला असतो, पण मी जोडलेलाच असतो. अरे कसा करणार आहेस काम तू चांगला? एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. मला जर हे वाचायचं आहे ना, ते 20 सेंटीमीटरचं अंतर ठेवावं लागतं. त्याला DDV म्हणजे डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. मी असं धरलं, तुम्हाला कुठे वाचता येते? अरे प्रपंच तुला करताच येणार नाही घट्ट धरून ठेवलास तर. म्हणजे प्रपंचात तो चित्रकार काय, मूर्तिकार काय, थोडंसं चित्र काढतो, जरा दुरून नाक नाही, जरा बारीक पाहिजे, करतो ना तो स्वतः साक्षी बनतो आपल्या कृतीचा. हे महत्वाचं आहे ना. मी माझा साक्षी बनतो का, मी हे कृत्य केलं? आणि म्हणून शेवटी आपण बघणार आहोत की मी साक्षीभावानं माझं जीवन जगलं पाहिजे, साक्षीभावानं माझं वर्तन तपासलं पाहिजे, आणि साक्षीभावानं मी प्रत्येक कर्म करत राहिलो पाहिजे. साक्षीभाव म्हणजे डिटॅच्ड, असक्तम हे सांगितलंय. आणि पुढे असक्त सततम कार्यम कर्म समाचर. सतत कार्य कर. कर्म तर तुला केलंच पाहिजे, कार्य कर्म केलंच पाहिजे तुला. समाचर म्हणजे सम्यक आचरण. कर्म करता करता मी मुक्त होते, मला बंधन लागतच नाही. अशा बऱ्याच गोष्टी असतात की ते तिथे पडत असतं. पूर्वी लेथ वगैरे असायचे, आणि लेथवर ज्या वेळेला तुम्ही एखादी कापायचा मेटल वगैरे, धातू वगैरे, त्यावेळेला ती उष्णता व्हायची, म्हणून वरून ते साबणाचं का कसलं ते पाणी पडत असायचं. म्हणजे जरा झालं हे पाणी पडलं, जरा झालं हे पाणी पडलं. म्हणजे जसं आपण म्हणतो ना ल्युब्रिकेशन म्हणजे वंगण, म्हणजे अशी काही यंत्र असतात की ते चालल्यानंतर चला लगेच एक येतं, त्याच्यात वंगण असतं, ग्रीज वगैरे असतं ना, फ्रिक्शन होऊ नये म्हणून. ते सेल्फ ल्युब्रिकेशन असतं त्याचं. तसं आपलं झालं पाहिजे की मी केलं काम, बस मला त्याचा काही लेप लागलेला नाही, मी निर्लेप आहे. केलं काम, मी डिटॅच्ड आहे, मला त्याची काही अटॅचमेंट नाही. मी केलं काम, मी निसंग आहे, मला त्याचा संग नाही लागला. हे संग जोडून घेणं हे फार वाईट आहे. त्याच्यामुळे सगळी जीवनातली सुख म्हणतो आपण, पण सुखाचं दुःखातच शेवटी रूपांतर होतं. आज सहज एकाने मला सांगितलं की अर्जुनाने भगवंताला विचारलं, हे काही गीतेतलं नाही आहे कुठे, की असं कोणतं वाक्य आहे की माणसाला दुःख होतं आणि माणसाला बरंही वाटतं, म्हणजे सुखही होतं आणि दुःखही होतं, असं कोणतं वाक्य आहे? त्यावेळेला तो म्हणतो, हेही दिवस जातील. आता कल्पना करा, मी जर सुखात आहे तर हेही दिवस जातील, बापरे जाणार हे दिवस. आणि मी जर दुःखात असेन तर हा बरं आहे की. म्हणजे लक्षात ठेवा की एक वाक्य आहे, दुःखही होतं आणि सुखही होतं, एकच वाक्य की हेही दिवस जातील. मी दुःखात असेल तर मला बरं वाटतं, आणि मी सुखात असेल तर मला भीती वाटते. हे दुःख होतं, अरे बापरे हे दिवस जाणार ना. हा ते आपण म्हणतो ना, रम्य दिन हरपले, लहानपणाचे दिवस हरपले. आपल्याला वाटतं हेही दिवस जातील प्रत्येक वेळेला. म्हणून लक्षात ठेवा की सततम कर, सतत काम कर, पण असक्त भावनेनं, असंग किंवा निसंग, किंवा आत्ता शब्द वापरलाय मुक्त संग राहून. संग ना, कृष्णाचं सगळं जीवन आहे ना ते मुक्त संग, त्याचा एक आदर्श आहे. आपण गोष्ट बघितली या संदर्भात बघूया ती, की ज्या वेळेला स्वयंवर आहे किंवा ती समुद्रातून निघाली लक्ष्मी, वरमाला घेऊन निघालेली आहे, ती वर संशोधन करते, एका अर्थाने स्वयंवर करते. तिने मनात ठरवलेलं आहे की माझ्याबद्दल कसलीही अपेक्षा नाही आहे, त्याच्या गळ्यात मी माळ घालेन. आणि ती प्रत्येकाकडे जाते. नारदाकडे जाताना सुद्धा नारदांच्या मनात विचार येऊन जातो, ही इतकी सुंदर जर वरमाला माझ्या गळ्यात घालत असेल तर आम्ही ब्रह्मचर्याचं पुढच्या जन्मात पाहू, आता संसार करूया ना, इतकी सुंदर आहे त्याच्याबद्दल. म्हणजे त्यांनी सुद्धा थोडीशी मान पुढे केली असेल. शंकराने पार्वतीकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकला असेल, आणि पार्वती म्हणते शंकराच्या मनात तुझ्या काय येईल त्यातून कल्याणच आहे मानव जातीचं. तर म्हणून मोहिनीच्या वेळेला तिने सांगितलं नाही का, अहो मोहिनी तो विष्णू आहे. नाही नाही, आता ती मोहिनी झाली होती ना, मला तिच्याशी एकांत करायचं आहे. त्यावेळेला ती म्हणते माझी काही हरकत नाही आहे. कारण असा ज्यांनी कामारी म्हणजे काम वासना मारलेली आहे, मदनाला जाळलेलं आहे, त्याच्या मनात जर एखादी वेळेला काम वासना निर्माण होते, त्यातून काहीतरी कल्याण. आणि हनुमंताचा जन्म हे याचं प्रॉडक्ट आहे. त्याच्यात विष्णूही आहे कारण तो रामाचा भक्त आहे, वैष्णव, आणि त्या रुद्र आहे, महारुद्र आहे, म्हणून तो शंकराचाही अंश आहे. हे लक्षात घ्या. तसंच इथेही झालं, शंकराच्या मनात भावना आली,
ब्रह्मदेवाला सुद्धा वाटलं की आपल्या वयात घातली तर सगळ्यांच्या मनात अभिलाषा आली. हे तिला कळलं ना, लक्ष्मी आहे ती. आणि शेवटी आता काय करू, तर कोणी म्हणलं की सागराच्या तळाशी शेषशाही भगवान नारायण आहे. तर ते म्हणले खरं म्हणजे मी आता सागरातूनच आले, वर आले हे बघायला, पण काही हरकत नाही, मी जाते. ते शांतपणे बसले होते. लक्ष्मी हातात वरमाला घेऊन येते हे बघितल्यानंतर ते अत्यंत मंद मधुर हसले. पण त्या हसण्यात फक्त तिचं स्वागत होतं, स्वीकार नव्हता. स्वागत होतं आणि शांतपणे पडूनच राहिले. त्यावेळेला ती म्हणली हे बसतही नाहीये आणि माझ्याकडे डोकंही करत नाहीयेत की मी माळ घालीन गळ्यात. ह्यांना खरंच माझी इच्छा नाहीये, पण मी त्यांना प्रसन्न केल्याशिवाय माळ त्यांच्या गळ्यात घालणार नाही. कारण झोपलेले असताना गळ्यात माळ घालणं याचा अर्थ दुसरा आहे ना, प्रेताच्या गळ्यात आपण माळ घालतो आणि हे आरामात झोपलेले आहेत. शांत आकारम भुजगशयनम, शांत आकार आहे प्रत्यक्ष. म्हणून ती पाय चुरत बसली आणि एका उल्लेखाप्रमाणे अजूनही लक्ष्मी पाय चेपते आहे. आणि म्हणून आपण म्हणतो ना की आपलं तत्व आहे की न मागे तयाची रमा होय दासी. रमा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी दासी होते जो तिला मागत नाही आणि जो तिच्या मागे लागत नाही. मागे लागत नाही ती जाणारच आहे पुढे, कारण चंचला चपल चरणा. ती लक्ष्मी आहे, इतकी चंचल आहे की नाहीच. आणि म्हणून मागे म्हणलं होतं ना की ती उभी असायची पूर्वी कमळात, पण आपण एवढे बुद्धिमान की तिला बसलेली लक्ष्मी घ्या वरद लक्ष्मी व्रताला. कारण जायचंच असेल तिला घरातून तर निदान उभं राहायला तरी थोडा वेळ लागेल ना. उभी असलेली लक्ष्मी काय लागली चालायला. लक्ष्मी तशीच असते. न मागे तयाची रमा होय दासी. हे महत्वाचं आहे. म्हणजे मला कुठलाही संस्कार मला चिकटणार नाहीये, कुठलंही कार्य मला त्याचा लेप बसणार नाहीये. मी अलिप्त निर्लिप्त निर्लेप राहणार आहे, हे अगदी लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला असक्त सततम कार्यम कर्म समाचार, अनासक्त वृत्ती पाहिजे. म्हणजे इथे काय त्यांना सांगायचं माहिती ना की संग नको, म्हणजे तू कर्म कर पण बंधन नाही, कर्म कर पण बंधन नाही, कर्म कर पण बंधन नाही. म्हणून महाराज म्हणायचे नाम घेताना, नाम काय आहे, नाम हे इन्शुलेशन आहे. मगाची जर ल्युब्रिकेशन सांगितलं, ल्युब्रिकेशनमुळे काय होतं की गोष्ट सोपी होते. चाकं एकमेकावर घासतात, ती झिजतात आणि त्या कर्र आवाज होतो. मध्ये जर ग्रीज वगैरे घातलं, तेल वगैरे, तर स्मूथली ती चालतात. पण महाराज म्हणतात ते इन्सुलेशन आहे. इन्सुलेशन म्हणजे असा थर द्या म्हणजे ती शॉकप्रूफ होते ना, थर द्या. आता हे सगळे रॉकेट्स वगैरे वरती जातात, तर जाताना येताना म्हणजे आपल्याला म्हणतात ना की आपलं वातावरण संपल्यानंतर जातात स्पेसमध्ये आणि स्पेसमधून एवढं घर्षण होतं की प्रचंड उष्णता निर्माण होते. तर ती उष्णता स्वीकारणाऱ्या विटा असतात, ब्रिक्स, मग त्याच्यावर निरनिराळे लेप दिलेले असतात. मध्यंतरी तर वाचनातही आलं होतं की शेण जर तुम्ही त्याच्यावर लावलं तर गाईचं शेण हा हीट ऍब्सॉर्ब करणारा एक सबस्टन्स, एक पदार्थ आहे. मग त्याचे सुद्धा तुम्ही त्याच्यावर लेप देऊ शकता. आणि या विटांच्यातच दोष निर्माण झाला आणि आपली कल्पना चावला आणि तिचे सहकारी मेले, कारण ती हीटच झाल्यावर सगळं जळून गेलं. हे महत्वाचं. पण असा एक लेप आहे की ज्यामुळे हीट म्हणजे उष्णता, ज्यामुळे अगदी प्रकाश, प्रखर प्रकाश, निरनिराळी प्रलोभन, आकर्षण, ह्याच्यापासून माझं रक्षण होतं. नाम हा असा इन्शुलेशन म्हणजे एका अर्थाने वंगण आहे किंवा असा एक थर आहे की तुम्ही आरामात काम करू शकता. बाहेरचे इन्फ्लुएन्सेस म्हणजे बाहेरचे शक्ती, चांगल्या काय वाईट काय, विशेषतः वाईट शक्ती, त्यांचा प्रभाव तुमच्यावर पडत नाही. हे महाराजांनी सांगितलेलं आहे. असक्त संग नको. आणि मगाशी बघितलं की मुक्त संग नको. आता पुढचा विषय त्यांनी केलेला आहे, फार सुंदर हे 2 श्लोक आहेत. सहयज्ञा प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती. प्रजापती म्हणजे तो निर्माण करणारा ना, तो प्रजापती आणि प्रजापिताही आहे ना. ब्रह्मदेव, आपण त्याला पिता म्हणतो कारण तो सगळ्यांना जन्म देतो. आपली सगळी सृष्टी ब्रह्मदेवांनी निर्माण केलेली आहे. तर त्यांनी फार पूर्वी म्हणजे केव्हा सृष्टी निर्माण झाली असेल त्यावेळेला ब्रह्मदेवांनी सांगितलं की मी निरनिराळे सृष्टी निर्माण केली, पण माणसाला ज्या वेळेला निर्माण केलं त्यावेळेला त्याला जाणीव करून दिली की तुझ्याबरोबरच मी यज्ञ किंवा यज्ञाबरोबर मी तुला जन्माला घातलेला आहे. मग तुझ्या जन्माचं प्राणतत्व यज्ञ, यज्ञ भावना, आपण म्हणतो ना यज्ञ दृष्टी, यज्ञ वृत्ती, यज्ञ कृती आणि मुख्य म्हणजे यज्ञ जीवनशैली असलं पाहिजे. हे त्या प्रजापत्यांनी किती सुंदर व्यवस्था केलेली होती.
आणि यज्ञ म्हणजे काय? मुळात यज्ञ म्हणजे त्याग. कशाचा त्याग करायचा? की मी माझं, मला, माझ्यासाठी हे आहे ना, याचा त्याग कर. आणि एकदा मी माझाचा त्याग झाला की मग सोपं आहे. पण माणूस इतका कृतज्ञ ठरला किंवा इतका त्याचं अल्पस्मरण, म्हणून म्हणतात ना लोक की आत असताना तो म्हणत असतो सोहम सोहम सोहम. नंतर ज्यावेळेला डिलिव्हरी म्हणजे प्रसूती होते आणि त्यावेळेला प्रचंड त्या बारक्या त्या योनी मार्गातून तो येतो, आईच्या गर्भाशयात सुद्धा तो आक्रसलेलाच असतो, तिथे आणखीन जास्त. आणि एकदम डिलिव्हरी झाल्यानंतर एवढं विश्व म्हणजे काय हो त्याच्या दृष्टीने. कल्पना करा, तो साधी मॅटर्निटी हाऊस असेल किंवा छोटीशी पूर्वी बाळणपणाच्या खोल्या बाळंतिणीच्या छोट्या असायच्या, पण त्याच्या दृष्टीनं ते केवढं असायचं. ते रडतं, पहिल्यांदा श्वास घ्यायला पाहिजे आणि मग तो पहिल्यांदा म्हणतो कोहम कोहम, आतलं सोहम विसरतो, कोहम. आणि नंतर त्याला जाणीव होते देहोहम देहोहम, आयुष्यभर मी देह आहे. यज्ञ भावना कुठली आहे? की इदं न मम, ही यज्ञ भावना आहे. आणि एरवी मी आणि मम, मी अहम आणि मम, मी आणि माझं, मम ममच करत बसतो आपण पूजेत म्हणतात ना, नवऱ्याच्या हाताला हात लावून मम म्हणावं, हे मम आहे ना, ते माझं आहे. ममता हा शब्द निराळा आहे, त्याच्यात आईचं प्रेम येऊ शकतं. आपण म्हणतो ना की ममतेशिवाय समता नाही आणि समतेशिवाय एकता किंवा एकात्मता नाही. ममता पाहिजे, ममत्व. हे माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझे, ही ममता आहे. ममत्व म्हणलं, एक आपण अर्थ एकच आहे तसा, पण समजण्यासाठी सांगतोय की माझेपणा, दिस बिलॉंग्स टू मी, आय ओन इट, आय पजेस इट. हा जो पजेसिव्हनेस आहे, माझं, माझं घर, माझी बायको, माझा नवरा, माझी नोकरी, माझी गाडी, आपलं सगळं जीवन या मी आणि माझा भोवतीच फिरतंय. मी गेला ना की मला माझा ऑटोमॅटिकली गेलं की. पण माझा घालवणं सोपं आहे, मी घालवणं अवघड आहे. ही माझी गाडी आहे, एक आला वगैरे तो म्हणतो की मी तुला नवीन गाडी घेऊन देतो, पण तुझी ही गाडी मला पाहिजे. ठीक आहे, माझी गाडी ना, आत्तापासून तुझी. हे असं माझं आहे ते तुझं, सोपं आहे. हा माझा संसार आहे ना, चला मी विटलोय किंवा मला आता एक प्रकारचा आतून प्रेरणा झालेली आहे, हा संसार मी सोडतो, संसाराचा त्याग करतो, तुळशी पत्र ठेवतो संसारावर. बरोबर, हे माझे. पण माझं सोडणं सोपं आहे, आपल्याला तेही सोपं वाटत नाही, पण मी सोडणं हा त्याच्यापेक्षा अवघड आहे. पण मी गेला की मला माझं गेलंच हे समजा. मी म्हणजे अहंकार हा जरा अवघड आहे. माझं हे त्यामानाने सोपं आहे सोडायला, तरी आपल्याला अवघड वाटतं, कारण यज्ञ भावनाच आपली गेली. यज्ञ वृत्ती विसरलो आणि तो प्रजापती सांगून राहिलेला आहे. काय सांगून राहिलेलं आहे? की यज्ञाबरोबर मी प्रजा निर्माण केली. हे सगळी माणसं, जनावरही केली, पण जनावरांना यज्ञ कळणार आहे काय, ती भावना काय कळणार आहे? आणि इदं न मम म्हणताना मी इदं मम म्हणायला लागलो. हे माझं आहे, हे माझं आहे, हेही माझं आहे, ते माझं आहे, तेही माझं आहे, माझं 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 हेच करत राहिलो. म्हणजे प्रजापिताचा पराभव आपण केला. अहं कर्तृत्व आणि म्हणून अहम भोक्तृत्व. मी करताय आणि म्हणून मी भोगणार. भोग आपल्या कर्माची फळ. आपण म्हणतो ना, करता नाहीये, करता तो आहे परमेश्वर, ती शक्ती किंवा सद्गुरू, हा करताय. या भावनेनं जगलं तर इदं न मम सोपं आहे. हे माझं नाही, हे महाराजांचं आहे. हे सगळं साईबाबांनी मला दिलेलं, साईबाबांचं आहे. हे म्हणणं पहिल्यांदा भाषा आणि नंतर भाव, आणि भाव स्थिर झाला की माझं व्यक्तिमत्वच बदलून जातं. मी आणि माझं ड्रॉप होतं, म्हणजे गळून पडतं. आपण मागे बघितलं होतं ना की मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. पक्व फळापरी गळून पडलं पाहिजे. आपण म्हणतो ना उर्वारुकमिव बंधनात. उर्वारुक म्हणजे फळ आहे, काकडीसारखं, हे बंधनात बांधलेलं आहे. सगळी बंधनं क्रमाक्रमाने जाऊन ज्यावेळेला पूर्ण पिकून ती पडते ना, तसं मरण आलं पाहिजे. या मरणात वासना नसतील, कारण हळूहळू सगळे बंध मी सोडलेले आहे, त्याग केलेला आहे त्यांचा. शेवटच्या क्षणापर्यंत यज्ञ भावना पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे की सहयज्ञा प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती. आपण विसरलो, आपण यज्ञ भावना विसरलो. आणि यज्ञ करतो आपण, किती मोठे मोठे यज्ञ करतो, इतकी यज्ञ केले, तितके यज्ञ केले, सगळं म्हणतो. ते यज्ञाचा परफॉर्मन्स आहे, एका अर्थाने यज्ञाचा अभिनय आहे तो, आणि तो सोपा आहे.
की इतके केले की इतके यज्ञ, इतके केले की इतके यज्ञ, अयुच्चंडी वगैरे असे निरनिराळे म्हणतात यज्ञ. परंतु महत्वाचं काय आहे त्याला, की यज्ञ भावना, तो यजमान जो होता यज्ञाचा, त्याच्या मनात थोडी तरी निर्माण झाली का? नाही. उलट मी आणि माझं वाढतं, मी एवढा यज्ञ केला त्यामुळे माझी कीर्ती देशाच्या पलीकडे पोचली. गेला त्या यज्ञाचं जे काही फळ मिळालेलं असतं किंवा मिळणार असतं ते गेलं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता एक संगती त्यांनी सांगितलेली आहे, समजून घ्या. कर्म कर्म म्हणतो, कर्माचा केवढा अधिकार आहे, कर्माची केवढी उंची आहे. कर्म ही एक जीवनाची अमृत अशी अवस्था आहे. आपण प्रत्येक कर्म करताना मृत होत जातो, मरत जातो. उरलंय किती जीवन माहीत नाही. हे लहान मुले म्हणू शकतं, पण ते म्हणत नाही. तरुणपणी तर आपण चिरंजीव आहोत अशीच कल्पना असते. निवृत्त झाल्यानंतर आपल्याला कळतं की आता आपण तिकडे निघालेलो आहोत. मग तिकडे जर निघालेलो आहोत तर हे लक्षात घेतलं पाहिजे की आता इथून पुढचं प्रत्येक कर्म कोणत्या भावनांनी केलं पाहिजेत. आता यज्ञ भावना ना, की कर्मात यज्ञ असतोच असतो. हा विषय मागे निराळ्या संदर्भात बघितलाय, आता या कर्म संदर्भात बघूया. पहिल्यांदा म्हणतात अन्नात भवन्ति भूतानि. हे सगळे निरनिराळे आहेत ना, ते अन्नामुळे निर्माण झालेले आहेत. आपला जन्म होतो आई वडिलांच्या एकत्र येण्यातून. आई आणि वडील सुद्धा अन्नानं घडलेले असतात. जे एकत्र आणणारे घटक असतात त्यातून सुद्धा अन्नच व्यक्त होत असतं. आणि मुख्य म्हणजे काय, की ज्या वेळेला आपण विचार करतो की अन्न माणसाला घडवतं आणि ते अन्न जे आहे ना, ते पुढे निरनिराळ्या कृतींना एक प्रेरणा देतं. अन्नात भवन्ति भूतानि. सगळे जे प्राणी मात्र सगळे, इव्हन पृथ्वी अन्नात निर्माण झालेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे त्या अन्नाचे घटकच आहेत की. आपण सुद्धा व्हिटॅमिन्स म्हणतो ना. व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व. आपण फॅट्स म्हणतो. फॅट्स म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे असतात. म्हणजे त्याच्यात प्रोटीन्स असतात, फॅट्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात, पिष्टमय पदार्थ असतात, आपण स्टार्च म्हणतो. हे सगळं क्षार म्हणजे निरनिराळे सॉल्ट्स असतात. हे मिळून अन्न बनतं. आणि हे मिळून कुठलाही प्राणी बनतो. मनुष्य प्राणी त्याला अपवाद नाही. म्हणून अन्नात भवन्ति भूतानि. पण अन्न कसं म्हणतो, पर्जन्यात अन्न संभवा. नाही तर भूत शक्यच नाही. आपण मागे बघितलं होतं एकदा की 27तून 9 गेले, सांगा उत्तर म्हणून एक आलेला असतो अकबराच्या दरबारात. अकबर हसून म्हणतो, काय प्रश्न आहे का, 18 उरले. सगळ्यांचं उत्तर तेच असतं. बिरबल गप्प आहे. बिरबल तुझं उत्तर किती आहे, तो म्हणतो 0. परत सगळेजण हसतात की 27तून गेल्यानं 0 कसं उत्तर. तर त्यावेळेला 9 गेल्यानंतर त्यावेळेला तो म्हणतो की 3 ऋतू आहेत. पहिला ऋतू आहे हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा. 27 नक्षत्र आहेत, म्हणजे प्रत्येक ऋतूची 9 नक्षत्र आहेत. आता पावसाळा जर पाऊस पडलाच नाही तर भूताना अन्नच होणार नाही आणि सगळी भूत नष्ट होतील. म्हणून 27तून 18 गेले, 9 गेले तर 18 उरत नाही, 0 उरतं. हेच सांगितलेलं आहे. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा. अन्नाचं उगवतं काय, पावसामुळे उगवतं. नंतर यज्ञात भवती पर्जन्य. पाऊस कसा तयार होतो, यज्ञातून पाऊस तयार होतो. आता यज्ञ म्हणल्यानंतर आता लोक सांगतात की तुम्ही हे वापरा ते वापरा, आणि सेंद्रिय पदार्थ आहेत ऑर्गॅनिक, आणि त्यातून जो ऑर्गॅनिक धूम तयार होतो त्याने वातावरण शुद्ध होतं. यज्ञाचा एवढा फक्त यज्ञ, ते मग यज्ञाची वेदी, यज्ञ कुंड म्हणतो. आणि मग त्याच्यात हे निराळा हा यज्ञ प्रातिनिधिक आहे किंवा सिम्बॉलिक, प्रतिकात्मक आहे. निसर्गात यज्ञ चाललेला आहे. सूर्याला माहित आहे तापणं फक्त, आणि माहित आहे म्हणजे इट इज वे ऑफ माय लाईफ. सूर्य म्हणतो मी तापण्याशिवाय राहू शकत नाही ना. मी पूर्ण थंड राहिलो तर तुम्ही मला सूर्य म्हणाल, नाही म्हणणार. परत माझ्यातून प्रकाश बाहेर पडत असतो, मला अंधार माहीतच नाही आहे. उदय आणि अस्त हे तुमची पृथ्वी फिरते त्यामुळे. मी कुठे उदय आणि अस्त, मी आहे तिथेच असतो. म्हणजे हा माझा स्वभाव आहे. स्वभाव हे माझ्या अस्तित्वाचं कारण आहे किंवा माझ्या अस्तित्वाचं हे लक्षण आहे. हे आहे तसं आहे. सूर्याला माहीतच नाहीये की आपल्या उष्णतेमुळे सागराच्या पाण्याची वाफ होते. सागराला माहित आहे वाफ काय, अशी आवाज करत होते तड 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 तड. नाही, वाफ इतकी सायलेंट प्रोसेस आहे इव्हॅपोरेशन, हे कळते नाही. ते वाफवरती जात राहते, तिला कळते नाही. आपण असे एकत्र आलेलो तर आपला ढग बनलेला आहे. ढगाला कळतच नाही, तो ढगच आधी की अरे आपण काहीतरी निराळं बनलेलो आहोत. वारा वाहत असतो, वाऱ्याला कळतच नाही, ढग आपल्या आरामात जातात. आणि एक विशिष्ट वातावरण तयार झालं, एका विशिष्ट उंचीवर आले की
पाऊस पडतात शेवटच्या थेंबापर्यंत. त्यांनाही माहित नाही पाऊस पडतोय म्हणून काय. हा यज्ञ आहे. पाऊस पडला की परत ते पाणी सागरात. आपण म्हणतो ना रुजू कुटील, म्हणजे सरळ मार्गाने किंवा वेड्यावाकड्या मार्गाने आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम. परत गेलं ना, सागरापासून प्रवास सुरू झाला. सागर, उष्णता, पाण्याची वाफ, ढग, वारा, ढगातून पर्जन्य, परत पाणी तिथे. हा केवढा यज्ञ आहे हो. हा यज्ञ चालू आहे पण मला कळतच नाही. मी आपले ते छोटे छोटे यज्ञ करतो. छोटे छोटे यज्ञ करा पण ते रिमाइंडर आहे. मोठे यज्ञ चाललेले आहेत. आपल्याला सायन्समध्ये असायचं की नायट्रोजन सायकल, म्हणजे कसा नायट्रोजनातून पूर्ण हे होतं, कार्बन डायऑक्साईड सायकल, सगळे सायकल्स आहेत, चालूच आहेत, ते अखंड चालू आहे. मी झोपलं म्हणून काय पाण्याची वाफ होणार नाही आहे का? कारण मी आत्ता माझ्याकडे रात्र आहे तर कुठेतरी दिवस आहे, इकडे थंडी आहे तर कुठेतरी ऊन आहे, आहेतच ना, चालू आहे. तो अखंड यज्ञ चालू आहे. हा यज्ञाचा अर्थ जर लक्षात घेतला, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा यज्ञात भवती पर्जन्यम. आणि यज्ञ कर्म समुद्भवा. आता समेवर आले म्हणजे भगवान श्रीकृष्ण कर्माचा विषय सांगताय. अन्नात भवन्ति भूतानि, हे अन्नाचं कर्म आहे. पण अन्नाला काय कळणार आहे? अण्णाला कळतं. अन्नाला काय कळणार आहे की मी माझ्यात एवढे एवढे घटकद्रव्य आहेत आणि मी यांचं पोषण करतो, त्याला कामच आहे. हा खातोय मला ठीक आहे, हा मला पितोय हरकत नाही, हा मला चावतोय हरकत नाही. अन्नाला नाही कळणार, पण तो खातो तो अन्न आपण म्हणलो त्याला कळणार आहे. हे मला कळलं पाहिजे ना. त्याच्यासाठी यज्ञ भावना आहे, त्याच्यासाठी यज्ञ कर्म आहे. जाणीजे यज्ञ कर्म आपण म्हणतो. अनेक अनेक ते 5 संदर्भ देणारच आहोत नंतर. यज्ञात भवन्ति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा. कर्मातून यज्ञ होतो. आता ही सृष्टीत मगाशी केवढी कर्म परंपरा सांगितली. सूर्याचं तापणं कर्म आहे, पाण्याचं तापून वाफ होणं कर्म आहे, वाफेचं वरती जाणं कर्म आहे, वाफेच्या ढग होणं हे कर्म आहे, ढग वाहत जाणं हे कर्म आहे, ढग पाऊस पडणं हे कर्म आहे, पावसाचं पाणी परत सागराला हे कर्म आहे. हे कर्म आहे म्हणजे सगळा यज्ञ आहे ना. यज्ञ कर्म समुद्भव. आता कर्म काय सांगितले? ब्रह्मोद्भव वेद्ये. ब्रह्मापासून कर्म तयार झालेलं आहे. इकडे ब्रह्माचा अर्थ वेद. वेद जसे आपण म्हणतो न इति करत ब्रह्माची आपल्याला कल्पना करून देतात. कारण तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. मग आकाश म्हणजे ब्रह्म का नाही हो? मग सूर्य म्हणजे का नाही हो? न इति असं सांगतात. म्हणजे वेद जे आहेत ब्रह्म आणि परब्रह्म परमात्मा हा त्याच्याही पेक्षा वरचा सांगेल. इथे ब्रह्म परब्रह्म असं न म्हणता इथे काय सांगितलं? कर्म ब्रह्मोद्भव विद्धी. समजून घे. ब्रह्मातून वेदातून कर्म कसं करायचं याच्या मूळ ज्ञानातून, उत्स्फूर्त ज्ञानातून, ज्याला प्रातिभ म्हणतात, ऋषींच्या प्रतिभेतून निर्माण झालं ज्ञान, त्या ज्ञानातून काय होतं? कर्म निर्माण होतं. आपलं कर्म हे इतकं आपण म्हणतो ना की प्रदूषित झालेलं आहे, ॲडल्टरेटेड, इतकं भेसळ झालेलं आहे, मिश्रण झालेलं आहे की आपण शुद्ध कर्मच विसरलेलो. साधी साधी कर्म. हल्ली आईचं मुलावरचं प्रेम इतकं कंडिशनल झालंय, कारण ती घरातच नसते ना. सकाळी 7ला मुलगा बाय मम्मी करून जातो आणि संध्याकाळी आल्यानंतर हाय मम्मी तो करतो. मम्मी एवढी दमून आलेली आहे, हाय हाय हाय, ती बसते खाली, अरे एवढी दमले पाणी तरी दे रे. हे कल्पना करा, हाय बाय आहेत ना, ते सुद्धा कंडिशनल झालेलं आहे. उत्स्फूर्तपणे ते पोर सकाळी जाताना, कारण त्याच्यातलं चैतन्य आई वडिलांपेक्षा जास्त आहे ना. शक्ती सोडा, चैतन्याबद्दल बोलतोय. द स्पिरिट दॅट चाइल्ड रिप्रेझेंट्स. त्या मुलातून जे चैतन्य व्यक्त होतं ते मूल काय म्हणतंय? बाय मम्मी, हाय मम्मी. ते बाय आणि हाय याच्यातली उत्स्फूर्तता, याच्यातलं चैतन्य गेलेलं आहे, यांत्रिक उपचार उरलेला आहे. जसा टाटा टाटा. पूर्वी टाटा करताना सुंदर हात हलवायचं, आता ती सुद्धा एवढं झालेलं आहे. सगळीच विचित्र आपली कल्पना कन्सेप्ट झालेला आहे. मला काय सांगायचंय की कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. ब्रह्मातून कर्म झालेलं आहे, कुठलंही साधं कर्म. ब्रह्म हा मूळ वेद, मूळ ज्ञान. आता संगीत आहे त्याचं काहीतरी मूळ ज्ञान आहे, फिजिक्स आहे त्याचं काहीतरी मूळ ज्ञान आहे. प्रत्येकाचं आहे ना, वेद म्हणलेलं आहे त्याला. त्याच्यातून कर्म निर्माण झालेलं आहे. आणि हे ब्रह्म कशातून निर्माण झालेलं आहे? अक्षर समुद्भवम. अक्षर परमात्मा, परब्रह्म, परमेश्वर.
यांच्यातून वेद निर्माण झाले, वेदातून कर्म निर्माण झालं, कर्मातून यज्ञ निर्माण झाला, यज्ञातून पाऊस निर्माण झाला, पावसातून अन्न निर्माण झालं आणि अन्नातून सगळी भूतजात निर्माण झाली. कशी परंपरा आहे बघा बरं. मगाशी आपण उलटी बघितली होती, म्हणजे अनुलोम बघितली होती. आता विलोम बघूया. अनुलोम काय? अन्नापासून भूत म्हणजे निर्माण झालेले सगळे, पर्जन्यात अन्न, पावसापासून अन्न, यज्ञापासून पाऊस, कर्मापासून यज्ञ, वेदापासून कर्म आणि मुख्य म्हणजे हे जे वेद वगैरे आहेत ना ते त्या परब्रह्मापासून निर्माण झालेले आहेत. अपौरुषेय ते प्रतिभा आहे, ती उत्स्फूर्त ज्ञान आहे, हे लक्षात घ्या. ही परंपरा आता उलटी बघूया. उलटी बघूया. तुम्ही परब्रह्म म्हणता ना, त्या परब्रह्मातून काय निर्माण झालं? ब्रह्म, वेद निर्माण झाले. ब्रह्मातून काय निर्माण झालं? कर्म निर्माण झालं. कर्मातून काय निर्माण झालं? आपण म्हणतो ना यज्ञ कर्म समुद्भवम. यज्ञ कर्म केल्याशिवाय यज्ञ होत नाही, यज्ञाशिवाय पाऊस पडत नाही, पावसाशिवाय अन्न होत नाही आणि अन्नाशिवाय भूत मात्र निर्माणही होत नाही, जिवंतही राहत नाहीत. म्हणून त्या 27 9 गेल्यानंतर शून्य उरतं. ते ही पावसाची नक्षत्रच गेली की काही उरत नाही. म्हणून लक्षात घ्या, हे तस्मात सर्वगतम ब्रह्म. तस्मात म्हणजे देअरफॉर, म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात ना, म्हणून हे सगळं लक्षात आली नाही परंपरा की कसं झालं? अन्नापासून भूत, पर्जन्यापासून अन्न, यज्ञापासून पर्जन्य म्हणजे पाऊस, यज्ञ कर्मातून, कर्म वेदापासून आणि वेद परब्रह्मापासून. हे सगळं जर लक्षात आलं, तस्मात सर्वगतम ब्रह्म. परमात्मा अंतिम परमात्मा आहे ना, अंतिम परमात्मा आहे तो, सर्वगत आहे. सर्वगत म्हणजे कणाकणात भरलेला आहे. नाही कुठे सांगा बरं, जीव कुठे तुझ्या शरीरात? आपण इथे उगीच दाखवतो, पण हल्ली हार्ट डेड पेक्षा ब्रेन डेड जास्त महत्वाचं झालेलं आहे. असू दे, पायात तुझ्या काटा गेल्या, आई ग होतं म्हणजे तिथे जीव आहे ना. केस अशी कुरवाळले तर काही होत नाही, पण उपटले तर, नख कापताना काही होत नाही, पण उखडलं तर विचार करा, प्रचंड त्रास आहे. म्हणजे काय की ज्या वेळेला मला कळतं की जिवंतपणी कर्म करत राहिलो यज्ञ भावनेनं, तर कर्म करता करता मी मुक्त होईन. मग आपल्या नित्याच्या 5 गोष्टी सांगितल्या, तो 4 गोष्टी नित्याच्या आहेत आणि 5वी गोष्ट नित्य केली पाहिजे जी आपण करत नाही. पहिली गोष्ट श्वास. घ्राणम पातुम खत्राता. यज्ञाचं रक्षण करणारा रामा, माझ्या नाकातून जो अखंड यज्ञ चाललाय श्वसन रूपात. मी घेतला श्वास, आपण म्हणतो ना घेताना जरा थंड, सोडताना थोडंसं गरम. अग्नी यज्ञ हा म्हणजे हे हृदय नसे परी स्थंडिल म्हणजे यज्ञमुख किंवा यज्ञकुंड धगधगलेले. हे स्वातंत्र्य वीराचं, भगतसिंग वगैरेचं काही हृदय होतं का? पंप करणार अशुद्ध रक्त शुद्ध रक्त, अशुद्ध रक्त शुद्ध रक्त, असा आहे का पंप? तो नाही, ते धगधगणार असं स्थंडिल म्हणजे यज्ञकुंड आहे, हे हृदय नाही आहे. आणि आपल्याकडे सुद्धा लक्षात ठेवा, श्वास हा पहिला यज्ञ आहे. त्याच्यानंतर आपण चालतो, चलन वलन यज्ञ, पावला पावली. आपण गोष्ट बघितलेली आहे, द्रौपदी म्हणते ना, अहो मी राजवाड्यातून निघाले ऋषी सुपच, तुम्हाला बोलवायला या मार्गात मी 10,000 यज्ञ केलेले आहेत, घ्या त्यांचं पुण्य आणि चला जेवायला. यज्ञ पावला पावली, कृष्ण 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 कृष्ण. यज्ञच आहे, प्रत्येक नाम हा यज्ञ आहे. म्हणून दुसरा कुठला यज्ञ झाला? पहिला झाला हे, नंतर खाणं, उदर भरणं नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणजे पहिल्यांदा बघितलं आपण ते श्वसन करणं, श्वास घेणं, नंतर चलनवलन करणं, नंतर खाणं पिणं, यज्ञ आहे. आणि यज्ञ भावनेने मी हे खातोय कशासाठी? शक्ती आल्यानंतर जिथून मला हे खाण्याचे सगळे पदार्थ पुरवलेले, ती सगळी जी परंपरा आहे त्यांच्यासाठी मी काहीतरी करेन. पहिल्यांदा माझ्या वडिलांनी आणलं आणि आईने हा पदार्थ बनवला, आई वडिलांसाठी मला काहीतरी केलं पाहिजे. उगीच वडील काही मुंबईला जाऊन 2 किलो साखर घेऊन आलेले नाही, शेजारच्या वाण्यानी त्या व्यापाऱ्याने आणलेली आहे, त्याच्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. मी त्याच्यासाठी काय करणार आहे? तो श्रीमंत असल्यामुळे त्याची मुलं जनरली डड्ड आहेत आणि तो म्हणतो माझ्या मुलांना गणित नाही तर व्यापार काय करणार आहे? तर तुम्ही काहीतरी शिकवा, शिक्षक आहात ना, मी करीन त्याच्यासाठी काहीतरी. मग तो सगळं असं प्रत्येकासाठी मी काहीतरी करत, शेतकऱ्यांसाठी मी काहीतरी लेखन करीन आणि त्यांच्या आत्महत्या थांबवेन. थांबवेन म्हणजे आत्महत्या करू नका म्हणून संदेश त्यांना देईन.
ज्या शेतकऱ्यांनी सगळं ते अन्न तयार केलं आणि आई आणि वडिलांनी पदार्थ आणले, आईने करून दिलं. अन्नदाता सुखी भव, सुरुवातीला म्हणायचं वडिलांचं स्मरण करून, शेतकऱ्याचं स्मरण करून, आणि अन्नपूर्णा सुखी भव हे आईचं स्मरण करून, आणि ती पाकदेवता आहे अन्नपूर्णा, तिचं स्मरण करून. पण सतत स्मरण करायचं, त्या स्मरणात राहायचं, आणि शक्य आली की त्यांच्या स्मरणातून मुक्त होण्यासाठी कर्म करायचं. म्हणून लक्षात ठेवा की आता उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म, यज्ञ पावला पावली चालणं बोले कर्म आहे. नंतर वाणी जे येणे वाग्यज्ञे तोषावे, वाणी झाली ना. पहिलं प्राण म्हणजे यज्ञ झाला, श्वसन, क्रमाक्रमाने बघा वाणी हा यज्ञ. आणि हे यज्ञ झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा यज्ञ त्यांनी सांगितलंय नाम. नाम जे यज्ञानाम जप यज्ञोस्मी, सगळ्या यज्ञात अर्जुना मी आहे. मग तो वाजपेयी यज्ञ असेल, तो विश्वजित यज्ञ असेल, तो आपण म्हणतो ना अश्वमेध यज्ञ असेल, कुठल्याही यज्ञात मी आहेच. पण नाम यज्ञात मी सगळ्यात जास्त आहे. नाम यज्ञ हा काय प्रकार आहे? यज्ञ भावनेनं नाम घ्यायचं. म्हणजे मी आता गेले 6 वर्ष नाम घेतोय, तर थोडं तरी इदन्न मम झालं पाहिजे ना. कुणी एखादी म्हणलं की हे आजोबा तुम्ही कुठे घेतली, तो तुला आवडले ना रे, घेऊन जा. हे घेऊन जा केव्हा म्हणणार आहोत? प्रत्येक वेळेला हे असू दे माझ्याकडे, हे असू दे माझ्याकडे, हे आपण पटकन अडगळ जमवतो. आणि आमच्या पिढीतल्या लोकांचा हा छंदच आहे. हल्लीच्या पिढीनं आम्हीच अडगळ झाली. काय सांगू तुम्हाला, हे माळा आम्ही सुट्टीवर गेलो म्हणून सगळा माळा स्वच्छ करून टाकतात, आणि सांगितल्यानंतर नातू सांगतो की आजोबा सगळं स्वच्छ. आपल्याला वाईट वाटतं. अरे त्याच्यात मी निरनिराळ्या स्पर्धात मिळवलेली बक्षीस होती, सर्टिफिकेट्स होती. आता काय काम आहे त्यांचं? सून म्हणते किंवा मुलगा म्हणतो, केलं स्वच्छ सगळं, भंगार देऊन टाकलं, स्क्रॅप. एका क्षणात माझं पेन, ज्यावेळेला शाईचं पेन होतं पण निबंध अत्यंत चांगला लिहिला, त्यावेळेला शिक्षक बोलवतो आणि त्यांचं लिहितं पेन माझ्या खिशाला लावतो. ती पेन माझ्या दृष्टीने, पण हे ठेवणार कुठे? ते सगळे एका भंगार, स्क्रॅप. दृष्टी बदलली. ही स्क्रॅप म्हणजे देऊन टाकलं. म्हणजे हा यज्ञ आहे का? नाही. यज्ञ भावन माझं घर स्वच्छ राहावं म्हणून मी ती सगळी घाण फेकून टाकली. माझं घर कुठे यज्ञ भावना, कुठे यज्ञ भावना. अशी मंडळी आहे की आम्ही आता 2 महिने नसणार आहोत. तुम्ही आमच्या घरात राहा, आणि तिथे परदेशात गेले तरी विचारतात. आमचा अनेकांचा अनुभव आहे, प्रत्येकाचा, की तिकडे आहे मी, पण दर एक 15 दिवसांनी तुम्ही राहायला जा, हा आम्हाला बरं वाटेल इथे. हा कसला भाव आहे? आम्ही कोण एवढे लागून गेलो? पण आमच्या घरात राहा, लेखन करा, वाचन करा, उपासना करा, आम्हाला बरं वाटेल. ते कुठेतरी निरनिराळ्या देशात असतात. हे महत्वाचं आहे. म्हणून आपल्या वस्तू द्यायला पाहिजे. आपल्या व्यक्ती देऊ नका, कदाचित आपणच व्यक्ती बनून देऊया. म्हणून शेवटचा जो विचार आहे, यत यत आचरती श्रेष्ठ. शेवटी अर्जुनाला सांगतो, अर्जुना कर्म करताना एक गोष्ट लक्षात ठेव, श्रेष्ठ माणसं जे कर्म करतात, ज्येष्ठ सुद्धा आलेच, मोठी माणसं जी वयाने, कर्माने, प्रभावाने, तपाने, ज्ञानाने आणि अनुभवाने जी मोठी माणसं आहेत, ती जसं वागतात ना त्याप्रमाणे इतर लोक वागतात. महाराजांच्या आणि समर्थांच्या चरित्रात प्रसंग आहेत की महाराजांना ती मावशी का कोणतरी विचारते, नुसत्या गळ्यात काय माळा ठेवता, हातात आम्हाला तुम्ही माळ ठेवायला म्हणता, तुमच्या हातात कुठे माळ? अरे त्यांच्या शरीरातून जर अत्यंत अनावर होऊन नाम बाहेर पडत होतं, मावशे इथे कान लाव, मावशे इथे कान लाव, मावशे इथे कान लाव. सगळीकडून म्हणाल मला श्रीराम जयराम जय जयराम ऐकू येत आहे, पण मावशे तू माझे डोळे उघडले असेल, बरोबर केलं की माझ्या हातात जर माळ नसेल तर महाराज कुठे माळ घेतात? म्हणून कुणीच माळ घेणार नाही. कृष्ण तिथेच सांगतो की मला अर्जुना काही मिळवायचं नाहीये, आणि जे मिळवायचं ते मिळणार नाही अशी माझी परिस्थिती नाहीये. मला कर्म करण्याची काही गरजच नाही. कर्म करून काही मिळवायचंय असं नाहीच आहे, कारण जन्म आणि कर्मच मे दिव्यम. पुढे येणार आहे तो विचार, माझा जन्म, माझी सगळी कर्म सगळं दिव्य आहे रे अर्जुना, पण तरीही मी कर्म करतो, आणि इतकी कर्म करतो की मी उष्टी खरकटी काढतो, घोड्यांना खरारा करतो. मी स्वतः जेवणापूर्वी घोड्यांना, आपण म्हणतो ना तोबरा देतात, हरभरा वगैरे खायला देतात, ती पिशवी असते आणि तो घोडा त्या पिशवीतला खात राहतो. हे सगळं मी करतो. आधी लोकांचे पाय धुतो, लोकांना पाय पुसायला कोणाला नसेल तर मी पाय सुद्धा पुसतो. कारण मला लोकांना सांगायचं असतं की नो वर्क इज लोली, एव्हरी वर्क इज होली. कुठलंही काम खालचं किंवा नीच नाहीये, प्रत्येक कर्म पवित्र आहे.
इथपर्यंत आपण आज पोचलेलो आहोत. आता कर्मयोग म्हणजे काय, कर्म, अकर्म, विकर्म वगैरे पुढे चालूच राहणारे विषय आपण बघणार आहोत. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, शांत. लक्षात ठेवायचं, आपण जसं वागतो ना तो आपल्या मुलांना आदर्श असतो. आदर्श म्हणजे ते तसं करतात, तो आदर्श असेल असं नाही. तुम्ही सिगरेट ओढता, तो तुमच्या नकळत गंमत म्हणून काय ना ओढेल. म्हणून मोठ्यांवर जबाबदारी आहे. त्यांनी श्रेष्ठ शब्द वापरलाय, आपण श्रेष्ठांना ज्येष्ठ शब्दही जोडूया. वयानं, अनुभवानं जे मोठे आहेत, ज्ञानानं आणि तपश्चर्यानं जे मोठे आहेत, आणि कार्यानं जे मोठे आहेत, त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी आहे. नीट वागलं पाहिजे, सदाचार सदाचरण करत जगलं पाहिजे. शांत.